आज माधुरी पाटील यांचा 61वा वाढदिवस आम्ही इथं साजरा केला. किरण पाटील हा त्यांचा मुलगा आहे. त्यांनी मला सांगितलं की आईच्या वाढदिवसानिमित्तानं 61 झाडं लावायची. तर त्यांनी 61 झाडं आणली, 61 झाडं प्रामाणिकपणे लावली आणि त्याची ते काळजी पण घेणार आहेत. तर महाराष्ट्राला माझं असं सांगणं आहे की ज्यांचं आईवर प्रेम आहे, आईवर सगळ्यांचंच प्रेम असतं, त्यांनी आपल्या आईचा वाढदिवस देशी झाडं, विविध झाडं लावून ती वाढवावीत. म्हणजे आईचं वय वाढणार, आईला आशीर्वाद मिळणार, तुम्हाला आशीर्वाद मिळणार आणि झाडरूपी आई परत पुढे आपल्याला जिवंत बघायला मिळणार. ही जी कन्सेप्ट आहे ती पुढे वाढत राहो आणि माधुरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊया. झाडांचं अनाथाश्रम तुम्ही आता तयार करताय, काय ही नेमकी संकल्पना कशी सुचली आणि काय सांगाल? झाडांचा अनाथाश्रम म्हणजे रस्त्याच्या बाजूची झाडं, करोडो झाडं आपली कापली गेली, तर त्याच्यावर उत्तर सापडत नव्हतं. तर कागदोपत्री झाडं लावण्यापेक्षा खरोखर झाडं लावली पाहिजे. तर विविध प्रयत्न करून काही रोडच्या साईडची झाडं आपल्याला ट्रान्सप्लांट करायला मिळाली आणि DB घोरपडे असोसिएटच्या माध्यमातून आपण आता आंबोड्याला एक 500 झाडांचा अनाथाश्रम केला आहे. आणि आता उदगीरला असो, परभणीला असो, जिथं जिथं असा वाघाव, कोल्हापूर अशा ठिकाणी आपण जी अनाथ झाडं आहेत ती आता जळण्यासाठी काढणार आहेत, ती झाडं वाचवून आपण एका ठिकाणी लावतोय. तर त्यांना तो झाडांचा अनाथाश्रम असं नाव देतो. येण्याच्या जी लोक आहेत ते तुम्हाला सांगतात का की आम्ही या रस्त्याचं रुंदीकरण करतोय आणि जी जुनी झाडं आहेत ती कापतोय? संपर्क होतो का? संपर्क होताना प्रॉब्लेम काय येतो की त्यांच्यावरती कसलं प्रेशर असतं मला माहिती नाही. कारण कॉन्ट्रॅक्टरला एवढ्या दिवसात एवढं करायचं असतं, मग फॉरेस्ट डिपार्टमेंटनं परमिशन दिलेली असते. फॉरेस्ट डिपार्टमेंटनं परमिशन दिली की त्यांना कायदेशीर वागायचं असतं. त्यांच्या मते की बाबा आम्ही परमिशन दिली, एवढे पैसे घेतलेत आणि आमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाले. पण ट्रान्सप्लांट करायचे, शक्यतो ट्रान्सप्लांट करा, हा जो कायदा ना तो लय डेंजर कायदा आहे. त्याचा कोणीच विचार करत नाही. आणि गेल्या 50 वर्षात 20 वर्षात जो काय फॉलोअप झाडाचा व्हायला पाहिजे तो कुठंच झाला नाही. एवढी झाडं लागलीत का? तर सद्बुद्धी सगळ्यांना येऊ आणि झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ. आपण कोणाला दोष देत पडण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात करून आपण जास्तीत जास्त चांगलं काम करावं. तर नवीन 5-6 देवऱ्या होत आहेत. जास्तीत जास्त फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये पण खूप जास्तीत जास्त माणसं चांगली आहेत, ते चांगलं काम करू इच्छितात. पण प्रोटोकॉल आणि प्रेशर पॉईंट याच्यामुळं कधी कधी त्यांना काही गोष्टींची बाजू घ्यावी लागते. तर असे त्यांच्यावर दिवस येऊ नयेत आणि सगळ्यांनी मिळून आपण चांगलं काम करूया.